नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने नॉमिनेशनचा टास्क दिलेला आहे. आता कोणकोणते सदस्य नॉमिनेट होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, कठपुतलीचा टास्क जो आहे तो बिग बॉसने दिलेला आहे. म्हणजेच जे दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर खेळतं किंवा स्वतःची मतं नाही आहेत अशा सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. तर आता इकडे अनुश्री जी आहे तिने दीपालीला नॉमिनेट केलेलं आहे. आणि कारण तिनं ऑब्व्हियसली तेच सांगितलेलं आहे की राकेश आणि तन्वीच्या शॅडोमध्ये तुम्ही आहात, तुमचं स्वतःचं असं काही नाही आहे. आणि सेम राखी बोलते. आता राखी बोलल्यानंतर दीपाली आणि राखीचं थोडंसं वाद होतं. पण आता कोणकोणते सदस्य नॉमिनेट झाले असतील तर ते म्हणजे दीपाली, प्रभू, रेवा, सागर आणि संकेत. तर हे 5 सदस्य जे आहेत ते नॉमिनेटेड असणार आहेत. आणि बाकीचं जर विचार केलं, राखीला कोण कठपुतली म्हणणार नाही, कारण ती कुणाची ऐकत नाही, तिचं स्वतःचंच मत असतं. राखी, राकेश, तन्वी आणि विशाल, अनुश्री हे 5 जण जे आहेत ते सेफ असणार आहेत. आता या 5 जणांमधलं कोणतं सदस्य बाहेर जायचे चान्सेस आहेत असं तुम्हाला वाटतं? तर मित्रांनो, बेसिकली बघायला गेलं तर आता कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये म्हणजे परवाच्या, तर भाऊनी क्लिअर कट सांगितलं आहे संकेतला की तू विशाल 2.0 दिसतेस, तू खूपच त्याच्या शॅडोमध्ये आहे. आता संकेत जो आहे त्याचा वेगळा गेम प्लॅन करतो. आता त्याला कळलं की मी विशालच्या अंडर नाही दिसायला पाहिजे, त्यामुळं तो आता त्याचा एक वेगळा ग्रुप करण्याचा प्रयत्न करतोय. आता विशाल तर क्लिअरली बोलले, मला घंटा कुणाची गरज नाही आहे, कोण माझ्यासोबत खेळावं अशी माझी अपेक्षासुद्धा नाही आहे, तुम्हाला माझी गरज आहे असं बोलल्यानंतर अनुश्रीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते असं कसं काय तू बोललास, तू असं नाही बोलायला पाहिजे. तर आता विशाल म्हणतो की हे बघ, इगोचा प्रश्न मुळात इथे येत नाही, मला खरंच कुणाची गरज नाही आहे. तर आता अनुश्री जी आहे ते मागे बोलत असते की विशाल असं म्हणतोय की तो एकटा काफी आहे, पण त्याला 4-5 लोक लागतात टोळी चालवायला. तर मित्रांनो, असं पाहायला गेलं तर ॲक्च्युली विशाल जो आहे तो इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे. तो कधीच कुणाच्या मतांवर किंवा कुणाच्या हेल्पसाठी तो कधीच वेट केलेला नाही आहे. तो एकटा जीव सदाशिव आहे, तो राहूही शकतो. त्यामुळे अनुश्रीचं हे क्लेम पूर्णपणे चुकीचं आहे की तो कुणाच्या सहाऱ्याशिवाय जाऊ शकत नाही पुढं. कारण त्याचं सगळं विचार वगैरे म्हणजे स्ट्रॅटेजी वगैरे आपण पाहिलं तर त्याची खूप चांगली आहे आणि खूप छान प्लेअर पण आहे तो. तर मित्रांनो, आता 5 प्लेयर नॉमिनेटेड झालेले आहेत, जसं की प्रभू, सागर आणि दीपाली, रेवा, संकेत. तर हे 5 सदस्य जे नॉमिनेट झालेले आहेत यामधल्या कोणत्या सदस्याला तुम्ही वाचवणार आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.